आज ऋषी काही दिवसभर झोपला नाही ना, आता झोपलाय 5:15 वाजता. तर माझी कामं पण तशीच उजेड बघा आता 5:15 आहे बाहेर आणि पसारा पण सगळा तसाच पडलेला होता. तर ऋषी झोपला तर मी इथे भाजी काढून घेतली आणि भांडी सगळी घासून घेतली, स्वच्छ केलं किचन ओटा वगैरे, नाही तर सगळा पसारा तसाच पडलेला होता. तर संध्याकाळच्या जेवणात बनवायचे छोले. तर रुद्रला छोलेची भाजी खूप आवडती. तर अगोदर मी छोले कुकरला लावून घेतले आणि झाडू मारायला घेतला. ही दुसरी कामं होईपर्यंत छोले वगैरे शिजतात म्हणून. आणि नंतर फ्रेश वगैरे झाले आणि चहा बनवून घेतला. चहा खारी खाल्ली आणि रुद्र गेलेला आहे क्लासला, तर त्याला घेऊन यायचं आहे मला. पण ऋषी काय उठलेलं नाही. वाटण बनवून ठेव छोलेचं. ते वाटण होतं नाही होतं तोपर्यंत हे साहेब उठले आणि त्यांना घेऊन कसं तरी वाटण वगैरे भाजून घेतलं. आणि नंतर टाईम झाला दिवाबत्ती वगैरे करून घेतली. आणि आता दिवस लहान आणि रात्र मोठी असल्यामुळे बघा सगळी कामं होईपर्यंत माझे बाहेर किती असा अंधार झालेला आहे. आणि आता दिवा वगैरे लावून घेतला आणि तुळशीला पण छान दिवा लावला आणि नंतर गेले रुद्रला आणायला. तर येता येता आम्ही इथे वडापाव घेऊन आलेलो. तो वडापावच खातो रुद्र. आणि रात्रीच्या जेवणामध्ये बनवली छोलेची भाजी, चपाती, भात